हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असाल. सो आज आहे आपला स्पर्धा परीक्षा डे 5 आणि रोजच्यासारखं आज पण मी चाय नाश्ता करून रेडी होऊन निघाली क्लासेससाठी. आणि आज मी बसच्या टायमिंगवरती जात आहे गाईज. तर इथून मी सरळ गेली बस स्टॉपला. थोडासा पाऊस चालूच होता, भुरभुर. तर जाऊन बघते तर बस आली नव्हती आणि पॅसेंजर्स तिथे उभे होते. सो अर्धा तास मला तिथेही वाट बघावी लागली. म्हणून अर्धा तास वाट बघितली. 1 वाजता मला बरोबर बस लागली आणि मग बसमध्ये बसून मी निघाली क्लासेसला. त्यानंतर मी पोहोचले क्लासेसला आणि क्लासमध्येही नाही गेली. क्लासच्या बाहेरच उभं राहावं लागलं बिकॉज क्लासेसची क्लिनिंग चालू होती. तर इथे पण मला अर्धा ते 1 तास उभं राहावं लागलं. आणि असंच करत बरोबर 2 वाजले. मग गेल्या सगळ्यात अगोदर आम्ही जेवण करून घेतलं. जेवण झालं त्यानंतर मग केला स्टडी वगैरे केला. आज मूड नव्हता ॲक्च्युली स्टडी करायचा. काय माहिती काय झालं होतं, तर स्टडी अजिबात करूच वाटत नव्हता. स्टडी केला. त्यानंतर बोर झाली तर थोडीशी बेंचवरती डोकं टेकून पडली. मग त्यानंतर रिटर्न स्टडी वगैरे केला. मुलंच नव्हते दिसत क्लासरूममध्ये गाईज. तर असं वाटत होतं की घरी जावं, बट नाही केलं तसं. स्टडी वगैरे केला. त्यानंतर 6 वाजले. खूपच बोर होऊ लागलं. म्हटलं जावं आता. बाहेर बघितलं तर क्लिअर दिसलं, एकदम पाऊस नव्हता. तर मग मी निघाली क्लासरूमच्या बाहेर. म्हटलं जावं आता घरी. मग निघाली बाहेर आणि बाहेर येऊन बघते तर काय इतका जोरात पाऊस चालू आहे आणि ॲक्च्युली तो खिडकीमधून थोडाही दिसत नव्हता. मग आली चालत बस स्टॉपवरती. बस स्टॉपला येऊन बघते तर एवढा जोरात पाऊस आणि त्यामध्ये गर्दी, इतकी अप्रतिम गर्दी होती. आणि तेवढ्या गर्दीमध्ये बाहेर आल्यामुळे मला उभंही राहावं लागलं. सो तेवढ्या गर्दीमध्ये लाईन वगैरे लावून उभी राहिली. इथेही खूप वेळ वाट बघितली आणि वाट बघितल्याच्या नंतर काही वेळाने माझी बस आली. तर बसमध्ये चढायलासुद्धा अगदी एवढी गर्दी होती, तरी पण चढली. मग बसमध्ये बसली आणि असंच बसत पुढे चालत माझ्या स्टॉप येईपर्यंत एकदम फ्रंटला येऊन मी उभी राहिली. आणि त्यानंतर मग उतरली आणि आता जात आहे मी घरी. सो आजच्यासाठी बस इतकंच, कारण आज काहीच मनच नव्हतं काही करायचं. तर आज काही विशेष नव्हतं. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मीही नवीन